बातमी मराठवाड्याची आहे। मराठवाड्यासाठीच्या नद्याजोड प्रकल्पावर जलतज्ञांनी आक्षेप नोंदवलाय। नद्याजोड प्रकल्पाचं पाणी मराठवाड्याऐवजी नाशिक जिल्ह्याला देण्याचा घाट घातल्याचा आरोप करण्यात येतोय। नदीजोड प्रकल्पाचं पाणी नाशिक जिल्ह्यातील सिन्नर आणि वाघाड या भागालाच देण्यात येणार असल्याचा दावा त्यांनी केलाय आणि त्यामुळे नदीजोड प्रकल्पाच्या अंदाजपत्रकाला मंजुरी देऊ नये अशी मागणी केली जाते। मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या निमित्तानं आयोजित मंत्रिमंडळ बैठकीमध्ये नदीजोड प्रकल्पाला मंजुरी देण्यात आली होती। आपल्याला जे 168 टीएमसी देणार होते त्यापैकी 15 टीएमसीचे 3 प्रस्ताव आहे। या 3 प्रस्तावाचं पाणी आपल्याला मिळेल या भ्रमात आम्ही होतो, परंतु जेव्हा या अंदाजपत्रकाकडे बघितलं तेव्हा असं दिसलं की हे सर्व पाणी सिन्नर भागामध्ये नाशिक जवळ वापरणार आहे, काही वाघाड प्रकल्पामध्ये टाकणार आहे आणि हे सर्व पाणी नाशिक भागामध्ये वापरण्यात येणार आहे। मग अशी जर परिस्थिती असेल तर मराठवाड्याला हे पाणी मिळणार नाही।